Good morning and welcome to everyone. Now today we learn hydroelectric power plant. Okay, already last lecture we discussed the what is mean by hydroelectric power plant and why we are using the this type of power plant for the electricity generation. Now today discuss on a hydraulic power plant. First, there are some content regarding hydraulic power plant. First is the introduction. Hydro power plant in India, essential element of hydropower plants, its working, then the working of hydroelectric power plants, advantage, disadvantage, limitation, what is the capacity of each plant for the hydroelectric power plant, then what is the classification of hydroelectric power plant, then operations, then what is the maintenance of hydroelectric power plant, then limitations. Okay, now this point we are now our first content is introduction. First we discuss the what is the power plant. Okay, first introduction. See, in a hydropower plant, the water is utilized to move the turbine, which in turn run the electric generator. Okay, आता main points आणि main important things म्हणजे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतो हा कशापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो? वॉटर पासून. म्हणजे आपल्याला अवेलेबल काय पाहिजे? फर्स्ट वॉटर, देन सेकंड थिंग इज युअर जनरेटर मीन्स टर्बाइन. टर्बाइनला जनरेटर तुमचा अटॅच असणार आहे, त्याच्या थ्रू तुमची इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होणार आहे. म्हणजे फर्स्ट थिंग इज वॉटर अँड सेकंड थिंग इज युअर टर्बाइन अँड जनरेटर. ओके, the first point is say that the utilizer to move the turbine which in turns run the electric generator. जे पण वॉटरचा फ्लो असेल तो टर्बाइन वर जाणार, टर्बाइनचे जे ब्लेड्स असतील ते रोटेट होतील, रोटेट झाल्यामुळे जे जनरेटर असेल जनरेटर पासून पॉवर ही जनरेट होणार आहे. देन सेकंड पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द वॉटर स्टोर इन द डॅम गेट कन्वर्टेड इनटू the kinetic energy of the moving water in the penstock, and the kinetic energy get converted into electrical energy with the help of turbine and generator combination. ओके, आपण बघितलं बॉयलर. बॉयलर काय करतं? स्टीम. बॉयलर मध्ये स्टीम असते. स्टीमचं जे काय होतं, जी तुमची स्टीम टर्बाइन असते ते काय करते? मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. बट हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये आपण जे व्हिडिओ बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेन स्टॉक काय असतो हे समजेलच. त्याची विड्थ किती असते, त्याचा डिस्टन्स किती असतो, म्हणजे लेंथ असेल, त्याची विड्थ असेल, त्याची कॅपॅसिटी किती असेल. आणि तो पेन स्टॉक म्हणून जे वॉटर फ्लो होत असतं ते वॉटर फ्लो होत असताना जी कायनेटिक एनर्जी असते, म्हणजे मुव्हिंग वॉटर जे असतं त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ही जनरेट होते पेन स्टॉक मध्ये. ती कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? इलेक्ट्रिक एनर्जी विथ द हेल्प ऑफ, कशामुळे होईल? टर्बाइन अँड जनरेटरमुळे. म्हणजे जे पेन स्टॉक मधून वॉटर फ्लो होईल ते फ्लो होत असताना ती कायनेमॅटिक एनर्जी असेल, ती कायनेमॅटिक एनर्जी तुमच्या टर्बाइन वर जाणार, टर्बाइन थ्रू जनरेटर, आणि जनरेटर तुमची इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होणार. ओके, देन थर्ड पॉइंट इज हायड्रो पॉवर प्लांट वॉज इन्व्हेंटेड बाय एच. म्हणजे जो पॉवर प्लांट हे कोणी हे केलेलं आहे, इन्व्हाइट केलेलं आहे ते पण दिलेले आहे. देन द फोर्थ पॉइंट ऑल्सो गिवन द फुलफिल 30% ऑफ टोटल इंजिन नीड ऑफ द वर्ल्ड. म्हणजे त्यांनी सांगितलेले आहे की जी 100% एनर्जी आपण प्रोड्यूस करत असेल त्याच्यामध्ये 30% ही एनर्जी आपल्याला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट साठी गरजेची आहे इन अ वर्ल्ड. टोटल हायड्रोइलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ द वर्ल्ड इथं दिलेले बघा. जी आपले पूर्ण वर्ल्ड मध्ये जे पॉवर प्लांट असतील त्या पॉवर प्लांट पासून जी पण इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होते ती किती कॅपॅसिटी दिली आहे? टोटल 5000 गिगावॅट. आपण जसं किलोवॅट म्हणतो, मेगावॅट म्हणतो, तसं गिगावॅट. ओके, 5000 गिगावॅट. सपोज तुम्हाला कोणी विचारलं की हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट टोटल वर्ल्ड मध्ये आपण किती पर्सेंट टोटली जनरेट करतो इलेक्ट्रिसिटी आणि यूज करतो, तर 30%. आणि ती किती गिगावॅट? ते 5000 गिगावॅट. ओके, now it's a play very important role in the development of country by providing the power like a cheapest rate. कारण की त्यांनी काय सांगितलेले, सपोज कोणत्याही कंट्रीमध्ये प्लांट हा जो इस्टॅब्लिश होतो, इन्स्टॉल होतो, तिथं पॉवर जनरेट केली जाते. कारण की वॉटर सोर्स हा इझी अवेलेबल होऊ शकतो. आणि सपोज डिझेल असेल, थर्मल असेल, त्यासाठी जे मटेरियल लागतं याची कॉस्ट ही ऑब्विसली लार्ज असते ॲज कम्पेअर टू वॉटर. त्यामुळे जी आपली इलेक्ट्रिसिटी आपण जी परचेस करत असतो तिचे रेट, जो युनिट रेट असतो हा जास्त असतो. ओके, आणि जे वॉटर असतं, वॉटर हे आपल्याला इझी अवेलेबल होतं, त्यामुळे त्याला मटेरियल्स जास्त
गरज नसल्यामुळे त्याची कॅपॅसिटी रेट हा कमी असतो. सो चिपेस्ट रेट असतो, मीन्स प्रोव्हाइडिंग द पॉवर ॲट अ चिपेस्ट रेट. म्हणजे जर 4 युनिट असेल थर्मल पॉवर प्लांट, तर आपण हे 1 ते 2 युनिट मध्ये पण हा चार्ज आपण परचेस करू शकतो. देन द क्वांटिटी ऑफ वॉटर अँड हेड अवेलेबल आर मोस्ट इम्पॉर्टंट ॲट अ साइड सिलेक्शन डिपेंड ऑन अ सायकल ऑफ नेचर, रेन अँड नेचर फिनॉमेनॉन. ओके. सिम्पली पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो असेल हा कुठे इन्स्टॉल केला गेला पाहिजे? जिथे वॉटर अवेलेबल असेल. सपोज आपण बघितलं वॉटर अवेलेबल जिथे जास्त असतं, जिथे रेन म्हणजे जिथं पाऊस हा जास्त प्रमाणात सरासरीपेक्षा हा जास्त पाऊस तिथे पडतो. जो डोंगरी भाग असतो तिथं डोंगरी भाग जो पाऊस पडल्यानंतर ते वॉटर फ्लो डायरेक्ट डॅम मध्ये जातात. डॅम मध्ये गेल्यामुळे वॉटर स्टोरेज हे जास्त होतं. ते जास्त असल्यामुळे आपण तिथे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट इस्टॅब्लिश करू शकतो. ओके. नाशिकमध्ये आपण विचार केला तर कुठे करू शकतो? बेजे. बेजे का? तिथं सपोज डोंगरी भाग आहे. त्र्यंबकेश्वर जो तालुका आहे तिथे हा पाऊस पण जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे वॉटर अवेलेबल रिसोर्स पण हा जास्त आहे. म्हणून अशा ठिकाणी आपण साइड सिलेक्शन करताना हायड्रोलिक पॉवर प्लांट आपण कुठे इन्स्टॉल केला पाहिजे? तर मोस्ट इम्पॉर्टंट इज अ साइड सिलेक्शन. ओके. डिपेंड ऑन नेचर अँड रेन. So, in a study of rainfall and run of a very important site selection and construction of dam. Okay. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट तुम्ही जर बघितले तर तुम्ही साइड सिलेक्शन नाही केलं, जिथं तुम्ही अनालिसिस नाही केलं की 10 वर्षामध्ये इथे सरासरी पाऊस किती पडलेला आहे, इथं वॉटर स्टोरेज किती होऊ शकतं, रिझर्वायर कोणकोणते, जर याचा स्टडी केला तरच आपण तिथं त्या हायड्रोलिक इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं कन्स्ट्रक्शन करू शकतो. ओके. नाऊ सेकंड पॉइंट इज हायड्रो पॉवर प्लांट इन इंडिया. ओके. आता आपण जर बघितलं की इंडियामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी हा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. आणि तो जर तुम्ही बघितला तो पॉवर प्लांट हा कोणत्याही सिटीमध्ये नाही. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट तुम्ही बघितला हा कोणत्याही सिटीमध्ये नाही. सिटी पासून जो डिस्टन्स असेल जिथे डॅम असेल, पाऊस असेल किंवा डोंगरी जो भाग असतो तिथे पाण्याचं रिझर्वायर लवकर हे इन्क्रीज होत असतं, अशा ठिकाणी तो असतो. द फर्स्ट हायड्रो पॉवर प्लांट वॉज कन्स्ट्रक्टेड बाय म्हैसूर इन 1902 नेम्स ॲज अ. आता बघा पहिला जो पॉवर प्लांट आहे तुम्हाला विचारला तर कुठे येतो, तर म्हैसूरमध्ये 1902 मध्ये. तो कुठे आहे? शिवरामुद्रम हॅव्हिंग द कॅपॅसिटी ॲज 4.5 मेगावॅट. ओके. फर्स्ट जो पॉवर प्लांट कन्स्ट्रक्ट केला तो म्हैसूरमध्ये केला. कोणत्या साली केला? 1902 मध्ये केलाय. त्याचं नाव पण दिलेले शिवरामुद्रम नाव दिलेले आहे. त्याची कॅपॅसिटी दिलेली 4.5 मेगावॅट्स. ओके. आणि सेकंड हायड्रोलिक पॉवर प्लांट कन्स्ट्रक्टेड ॲट महाराष्ट्र. ओके. पहिला केलाय म्हैसूरमध्ये सपोज, आणि सेकंड जो पॉवर प्लांट इस्टॅब्लिश केलेला आहे तो महाराष्ट्रामध्ये, तो आपण खोपोली. खोपोली सर्वांना माहित असेल, ऐकलेलं असेल की सगळ्यात मोठा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे महाराष्ट्रातला फर्स्ट आणि इंडियामध्ये सेकंड. तो कधी केलेला आहे? 1914 मध्ये. आणि त्याचं नाव काय? खोपोली म्हणून आपण तिथे ओळखतो तो डॅम. त्याची कॅपॅसिटी 50 मेगावॅट. बघा, जो पहिला कन्स्ट्रक्ट केला त्याची कॅपॅसिटी किती दिलेली आहे? 4.5. ओके. इथं 4.5 दिलेली, बट हा सेकंड जरी आपण त्याची कॅपॅसिटी किती? 50 मेगावॅट्स. ओके. देन हायड्रो पोटेन्शियल ऑफ इंडिया इन 1947. म्हणजे आपण बघितलं की आत्ताचं जर आपण बघितलं टोटल कॅपॅसिटी वर्ल्डची बघितलं 5000 गिगा वॅट. 5000 गिगा वॅट आपण ती इलेक्ट्रिसिटी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट पासून जनरेट करतो. तर 1947 पर्यंत किती जनरेट करत होतो इन इंडिया? 500 मेगावॅट. ओके. This is the our hydroelectric power plant in India, and there are two first power plant. First one is a Mysore. Okay, capacity is a 4.5 megawatt, and second one is a Maharashtra. Okay, Khopoli, and the having capacity is a 50 megawatts. Okay. Now, next point is essential element of hydro power plants. Primary element, safety device. Okay, power plant install करत असताना कोणकोणते आपल्याला कॅटेगरीज अँड प्रिकॉशन इम्पॉर्टन्स आहेत त्याचे त्यांनी असेन्शियल एलिमेंट दिलेले. फर्स्ट इज प्रायमरी एलिमेंट, कॅचमेंट एरिया. सांगितलं मी की साईड सिलेक्शन. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट इज अ साईड सिलेक्शन. साईड सिलेक्शन करत असताना तिथे रेन, पाऊस पाहिजे, वॉटर रिझर्वर पाहिजे, आणि तिथे आपण अनालिसिस केलं पाहिजे की 5 to 10 years मध्ये तिथे जो पाऊस असेल त्या सरासरी किती पाऊस पडतो. ओके. देन रिझर्वायर, डॅम. ओके. ह्या पॉइंट्स गरज साईड सिलेक्शन मध्ये कोण आहे? एरिया, रिझर्वायर अँड डॅम. फोर्थ पॉइंट इज अ प्राईम मूव्हर, ड्राफ्ट ट्यूब, पॉवर हाऊस आणि इक्विपमेंट. जेव्हा आपण साईड सिलेक्शन केलं की आपण प्लांट इन्स्टॉल करू शकतो तेव्हा ते आपल्याला प्राईम मूव्हर लागेल, ड्राफ्ट ट्यूब लागेल, पॉवर हाऊस लागेल
इक्विपमेंट लागते. प्रायमरी इक्विपमेंट आपला स्टार्टिंगला लागणारे पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असते. देन सेकंड इज अ सेफ्टी डिव्हाइस. ओके, स्पिलवेल असेल, सर्क टँक्स असेल, ट्रॅक रॅक असेल, जे सेफ्टी डिव्हाइस आहे हे कशासाठी लागणार आहे? प्लांटसाठी लागणार आहे. ओके, आता वन बाय वन दिलेलं आहे की एरिया. सपोज द होल एरिया beyond the claim training into the stream as river across which the dam has been the built at a suitable place is called as catchment area. ओके, तर मी तुम्हाला तेच सांगितलं की एरिया. सपोज तुम्ही जर बघितलं जे डॅम असतं हे डॅम कोणतेही तुमचं जे रिव्हर्स असेल ह्या रिव्हरला अटॅच असतात. म्हणजे सपोज डॅम असेल, डॅम मध्ये काही जर प्रॉब्लेम क्रिएट झाला, सपोज डॅम तुमचा असेल तो ओव्हरफ्लो झाला किंवा तो बस्ट झाला, तर जे पाणी असेल हे पाणी आपल्या रिव्हर थ्रू कोणत्याही जे विलेज असेल, सिटी असेल, त्याला कोणत्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही अशा ठिकाणी तो कन्स्ट्रक्ट केला जातो. म्हणजे डॅम तुम्ही जर सपोज इस्टॅब्लिश केला, तिथे सोबत तुमचा ओव्हरफ्लो झाला किंवा डॅम तो तुमचा आपण म्हणू शकतो की डिस्ट्रॉय झाला, त्यामुळे जे पाण्याचा जो फ्लो असतो तो कोणत्या सिटीमध्ये, विलेजमध्ये न जाता कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असा तो एरिया सिलेक्ट केलेला असतो. ओके, रिझर्वायर. तेच रिझर्वायर काय? द रिझर्वायर इज एम्प्लॉयड टू स्टोअर वॉटर विच इज फर्दर युटिलाइज टू जनरेट पॉवर बाय रनिंग द हायड्रोइलेक्ट्रिक टर्बाइन्स. मग सपोज जो डॅम्स असतात त्या डॅम्स मध्ये ऑलरेडी आपल्याला जे वॉटर रिझर्व केलेलं असतं, ऑलरेडी आपल्याला जे पीपल्स असतं, वुमन पीपल्स असतील, त्यांच्या डेली यूज साठी आपल्याला वॉटर त्यांना अवेलेबल करावं लागतं. विथ सपोज कोणा थ्रू केलं जातं? महानगरपालिका. जो नाशिक महानगरपालिका असेल, तुम्ही पंपिंग स्टेशन ऐकलं असेल, सपोज जे वॉटर असतं, जे वॉटर रिझर्वायर असतात, तिथून पाईपलाईन थ्रू जे आपले वॉटर जे आपले पंपिंग स्टेशन असतात, त्या पंपिंग स्टेशनवर ते वॉटर आणले जातात, तिथे ते प्युरिफाय केले जातात. तुम्ही जर विजिट दिली असेल तर ते पूर्ण वॉटर प्युरिफाय केले जातात आणि मग ते आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. ओके, माईक तुमचा ऑफ करायचा आहे शोएब. ओके, दॅट इज अ रिझर्वायर. रिझर्वायर काय इम्पॉर्टंट, बट हे झालं तुमचा जे आपले असतील, जे पाण्याचे सोर्सेस असतील ते आपल्याला डेली लाईफ साठी यूज करण्यासाठी असतात. बट जो डॅम्स असेल त्या डॅम्सला आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची, तस एक डॅम आपल्याला हा जे आपली डेली लाईफ असेल त्याच्यासाठी जे वॉटर यूज होणार आहे, पण सेकंड जो डॅम असेल, सपोज तिथे डॅम इन्स्टॉल केलेला असेल, तो आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी यूज करायचं. मग कधी कधी काय डॅम्स कसं असतं की ते पाणी जे वॉटर असतं ते टर्बाईनला दिलं जातं. टर्बाईनचं जे वॉटर सपोज आपण 100 ml वॉटर असेल, 100 लिटर वॉटर असेल, सपोज टर्बाईनला इम्पॅक्ट झाला, जे वॉटर 100 लिटर वॉटर आपण ते फ्लो केलं आणि ते टर्बाईनवर इम्पॅक्ट झाला, टर्बाईन रोटेट झाली, बट त्यातलं जवळजवळ सपोज 90 लिटर जे वॉटर असतं ते आपण परत यूज करू शकतो. रिसायकल सपोज सेकंड टर्बाईन आपण इन्स्टॉल केली, मीन्स को जनरेशन, किंवा तेच वॉटर आपण सपोज पंपिंग स्टेशनला जर दिलं, तेच फिल्टर करून आपल्याला ते यूज करता येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये सपोज आपण एरर पकडला की 10 लिटर पाणी हे टर्बाईनवर कुठे साईडला जाऊ शकतं किंवा ते कमी होऊ शकतं. म्हणजे 100 जर घेतलं आपण टर्बाईनसाठी, तर त्याच्यामध्ये 90 लिटर हे परत आपण रिसायकल करू शकतो. आपण डेली लाईफ साठी पण ते फिल्टर करून हेल्प ऑफ पंपिंग स्टेशन आपण ते यूज करू शकतो. दॅट इज अ इम्पॉर्टंट ऑफ रिझर्वायर. डॅम इज अ बॅरियर विच raise a water for storage to create a hydraulic head. Dams are generally made of concrete, stone and rock fill. ओके, जर डॅम्स असतो, तुम्ही डॅम्स बघितला की तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात मोठं मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं ते आपला कोणता असतो? गंगापूर डॅम. बघितलं तर तुम्ही जर ते गंगापूर डॅम बघितला असेल तर तो डॅम कशापासून बनवलेला आहे? जनरली मेड फॉर फर्स्ट इज अ कॉन्क्रीट, स्टोन, रॉक फिल. तर आपण जे नाशिकचं गंगापूर डॅम आहे ते कशापासून बनवलेले? मातीपासून बनवलेले. म्हणजे ते आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये जे मातीचं धरण असेल ते नाशिकमध्ये असं सांगितलं जातं. ओके, म्हणजे जे मातीचं मोठं डॅम असेल तो आपण नाशिकमध्ये जो गंगापूर डॅम आहे तो डॅम्स. ओके, तर अजून बाकीचे डॅम्स तुम्ही जर बघितले, तुम्ही जर नेटवर सर्च मागितलं, युट्यूबवर व्हिडिओ पण बघितल्या की जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स ते मोठमोठे डॅम आहे. सपोज खोपोली डॅम आहे, तुम्ही जर खोपोली बघितला तर तो कॉन्क्रीटने केलेला आहे. काही डॅम जर तुम्ही बघितले तो स्टोनने केलेला आहे. सपोज बाकीचे जे डॅम असतील ते कॉन्क्रीटने असतील, स्टोनने असतील, किंवा मातीचे पण डॅम आता हळूहळू बनवत आहे, पण त्याची कॅपॅसिटी कमी आहे.
जसं आपलं नाशिकचा जो मातीचा गंगापूर डॅम आहे, याची कॅपॅसिटी पण ही लार्ज आहे. ओके, अशा प्रकारचे आपण बघितलं एरिया इम्पॉर्टन्स, रिझर्वायर काय इम्पॉर्टन्स आहे, डॅम काय इम्पॉर्टन्स, आणि डॅम आपण कोणकोणत्या गोष्टीपासून बनवू शकतो, कॉन्क्रीट असेल, स्टोन असेल. ओके, देन टी जी कॉम्बिनेशन, टी अँड जी. टी मीन्स टर्बाईन अँड जी मीन्स जनरेटर. ओके, वॉटर फ्लो झाल्यानंतर इम्पॉर्टंट काय असतो, ते वॉटर त्या टर्बाईनवर इम्पॅक्ट करणार. इम्पॅक्ट केल्यामुळे ते ब्लेड्स, टर्बाईनचे ब्लेड्स हे रोटेट होणार. ते रोटेट झाल्यामुळे जे कायनेमॅटिक एनर्जी आपण फ्लो करतोय त्याचा टर्बाईन थ्रू जनरेटरला गेल्यामुळे त्याची काय होणार, इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होणार. मीन्स टर्बाईन अँड जनरेटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी पॉवर प्लांट. दिस कॉम्बिनेशन इज नोन ॲज द हर्ट ऑफ द पॉवर प्लांट. जसं आपण बघितलं ह्युमन बॉडीमध्ये हर्ट्स हा म्हणजे जे हृदय असेल किंवा हर्ट्स असेल, ब्रेन असेल, असे जसं आपण म्हणतो की जे ह्युमन बॉडीचे पार्ट इम्पॉर्टंट आहे. सपोज कोणतीही गोष्ट एक्झाम्पल घेत असताना आपण त्यातला सगळ्यात माझा पार्ट जसा इंडिकेट करत असतो, दॅट इज द टी अँड जी कॉम्बिनेशन. तसं जो हायड्रोलिक पॉवर प्लांट त्यातला जर इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, सपोज टर्बाईन अँड जनरेटरचं जर म्हणजे सपोज रिसर्च केलं नसतं किंवा त्याच्यामध्ये आपण इन्व्हाइट केलं नसतं, म्हणजे रिसर्च जर त्यांनी केलं नसतं, तर वॉटर अवेलेबल असून बाकीचे पार्ट अवेलेबल असून काही फायदा नसता. कारण टर्बाईन अँड जनरेटर मुळेच ती वॉटर पासून इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होते. म्हणून तिला काय बोललेले, धिस कॉम्बिनेशन इज नोन ॲज अ हर्ट ऑफ द पॉवर प्लांट. म्हणजे त्या पॉवर प्लांटचं ते हृदय. ओके, म्हणजे मेन फॅक्टर कोणते, टर्बाईन अँड जनरेटर. ओके, पॉवर प्लांट मधली hydraulic power plant. Now, second is point is a turbine. Turbine is a very light fan, like a structure having many number of blades. It has any ability to rotate on its axis when water passes throughout it. Okay, turbine तुम्ही बघितले असेल, छोटे मोठे टर्बाईन बघितले असेल, मोठे पण टर्बाईन असतात. ओके, त्याचं डिझाईन, ते नंबर ऑफ ब्लेड्स असतील, त्याची जे डिझाईन असेल, जे आपण ब्लेड्स म्हणतो, त्या ब्लेडची पण डिझाईन डिपेंड असते. की सपोज 360 अँगल, तुम्हाला माहिती कोणताही सर्कल हा 360 मध्ये असतो. मग ते ब्लेड 360/4 असेल, 360/6 असेल, नंबर ऑफ ब्लेड्स डिपेंड ऑन नंबर ऑफ ब्लेड्स. मग त्याच्यानुसारच आपली जी रोटेशन म्हणतो आपण, ब्लेडचं रोटेशन असतं, त्याच्यावर तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे डिपेंड असतं. मग तो आपण टर्बाईन यूज करतो, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याची हाईट असेल, नंबर ऑफ ब्लेड्स असतील. ओके, त्याच्यावर तुमची जी वॉटर फ्लो होणार आहे, त्याच्यावर जो रोटेशन होणार आहे, त्याचं जे रोटेशन पण काउंट केलं जातं की तो रोटेट पर मिनिट मध्ये किती रोटेट होतो. ओके, then it has any ability to rotate on its axis when water passes what it. ओके, वॉटर दिल्यानंतर तो त्याच्या ऍक्सिस नुसार तो रोटेट होत असतो. आणि त्याला ब्लेड्स पण इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्यानंतर वॉटरचा फ्लो पण इम्पॉर्टंट असतो. then जनरेटर, मग टर्बाईन नंतर काय होतं, जनरेटर आपण तिथे यूज करतो. जनरेटर कायसाठी, जनरेटर इज अ डिव्हाइस इन विच वेन देर इज अ rotation of coils between the strong magnetic field, then it's provide an alternating current. तुम्ही जर मोटर बघितल्या, पाण्याच्या मोटर बघता तुम्ही, बोर्स मध्ये असेल, विहिरीमध्ये असेल, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं असते की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या तांब्याचे तार म्हणतो आपण त्यांना, ते बघितले असतील. ते कशासाठी असतात, की तुमची त्याच्यामध्ये पण रोटर असते. ती रोटर काय करते, रोटर रोटेट झाल्यामुळे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ती मॅग्नेटिक फील्ड रिलीज झाल्यामुळे तुमचं वॉटर हे कुठे फ्लो केलं जातं. सेम जनरेटर मध्ये काय केलं, कॉइल्स असतात. कॉइल्स त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड, कॉइल्स ज्या असतात त्या कॉइल्स मध्ये मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस केली जाते. आणि ती प्रोड्यूस केल्यानंतर ते काय होते, अल्टरनेटिव्ह करंट, ऑटोमॅटिकली करंट हे प्रोड्यूस करतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जिथे क्रिएट होते, जिथे प्रोड्यूस होते, तिथे ऑटोमॅटिकली तुमची इलेक्ट्रिसिटी किंवा करंट हा प्रोड्यूस होतो. दॅट इज द यूज ऑफ जनरेटर. ओके, दिस इज अ टी अँड जी कॉम्बिनेशन. टर्बाईन समजलं सर्वांना, टर्बाईन कशासाठी यूज करतो आपण. ओके, आणि जनरेटर यूज करायसाठी करतो, त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड रेडी होती, ती मॅग्नेटिक फील्ड ही इलेक्ट्रिसिटी मध्ये किंवा करंट मध्ये जनरेट होत असते. त्यासाठी आपण जनरेटर यूज करतो. ओके ओके, दिस ही बघ, ही डायग्राम आहे. दिस इज अ डायग्राम ऑफ टी अँड जी कॉम्बिनेशन्स. ओके, इथे बघा, सी हियर, हे तुमचं जनरेटर दिलेलं आहे, त्यांनी स्टार्टर दिलेलं आहे, रोटर दिलेले, हा पूर्ण पार्ट्स आहे, तो जनरेटर पार्ट्स आहे. ओके, इथं दिलेलं आहे स्टार्टर दिलेलं आहे, रोटर दिलेलं आहे. ओके, टर्बाईन जनरेटर शाफ्ट, जो शाफ्ट आहे म्हणजे तुमचे जे ब्लेड्स दिलेले बघा, टर्बाईन हा जो पार्ट आहे, हा टर्बाईनचा पार्ट. ओके, मग टर्बाईन मध्ये कोणकोणते फंक्शन आले त्याचे, हे गेट दिलेलं आहे, विकेट गेट दिलेलं आहे. ओके, टर्बाईन ब्लेड दिलेले आहे. आता हा विकेट गेट कशासाठी दिलेला आहे,
सपोज हा पॅक केला आपण, त्याच्यामध्ये सपोज वॉटर फ्लो जास्त असला तर ते पाणी सपोज जे वॉटर असणार आहे ते लवकर फ्लो होणार नाही दुसऱ्या साईडला, त्यामुळे इथे जे असतील त्यासाठी हा गॅप दिलेला आहे. ओके, हे टर्बाईन ब्लेड्स दिलेले, सपोज वॉटरचा इथून फ्लो येणार आहे, सपोज इथून फ्लो असेल विकेट गेट मधून असेल किंवा बिलो असेल या डायरेक्शनने असेल, तर बघा वॉटर फ्लो ह्या डायरेक्शन दिलेलं आहे. ओके, सी या डायरेक्शन वॉटर फ्लो दिलेलं असेल, वॉटर इथून ते पास होणार, सपोज पॅक जे बिलो असेल, बिलो टर्बाईनचं असेल तिथून पण पास होणार. ओके, देन टर्बाईन सपोज वॉटर इथून फ्लो झालं, हे ब्लेड्स रोटेट झाले, हे रोटेट झाल्यामुळे तुम्ही इथं बघितलं ब्लेड्सला, ह्या ब्लेड्सला टर्बाईनला एक शाफ्ट कनेक्ट आहे. ओके, जे ब्लेड्स दिलेले त्याला हा शाफ्ट कनेक्ट आहे. तो शाफ्ट कशाला कनेक्टेड आहे? जनरेटरला. जेव्हा हे ब्लेड्स रोटेट होणार, हे ब्लेड्स रोटेट झाल्यामुळे शाफ्ट रोटेट होणार, शाफ्ट कशाला कनेक्टेड आहे? तुमच्या स्टॅटर आणि रोटरला. मग त्यामुळे काय होणार? रोटेट झाल्यामुळे तिथे मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट होणार. मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट झाल्यामुळे तिथे ऑटोमॅटिकली करंट हा प्रोड्यूस होणार, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. ओके, म्हणजे हा रोटेट झाल्यामुळे शाफ्ट रोटेट होणार. शाफ्ट कशाला कनेक्ट आहे? स्टेटर आणि रोटर. आणि रोटेशन झाल्यामुळे तिथे मॅग्नेटिक फील्ड ज्या कॉइल्स आहे, त्या स्टॅटर मध्ये कॉइल्स असतात, तुम्हाला माहिती आहे तांब्याचे तार कॉइल्स असतात, त्या रोटेट झाल्यामुळे तिथे मॅग्नेटिक फील्ड ही तयार होते. ती तयार झाल्यामुळे करंट ऑटोमॅटिकली प्रोड्यूस होतो. ओके, आता आपण बघणार आहे की classification of hydroelectric power plant. There are different types of categories and different types of criteria for the classification. Suppose generally classify their characteristic with respect to the water flowing throughout the turbine and generator. Okay, turbine and generator नुसार ते classification आपण केलेले. सपोज स्टार्टिंगला तुम्हाला जे व्हिडिओ प्ले करणार आहे, स्टार्टिंगला हे पॉईंट दिले, पेन स्टॉक काय, ड्राफ्ट ट्यूब काय, जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार आहे की पेन स्टॉक काय असणार आहे, ड्राफ्ट ट्यूब कुठे असणार आहे, टँक्स कुठे असणार आहे, टर्बाईन कुठे कनेक्टेड असणार आहे, त्याचा डिस्टन्स काय असणार आहे, त्याचा फ्लो कसा असेल. ओके, त्याच्यामध्ये सर्व ते मेन्शन केलेले असणार आहे. नाऊ फर्स्ट क्लासिफिकेशन, फर्स्ट पॉइंट इज अवेलेबिलिटी ऑफ हेड and according to nature of load, according to capacity of plant and the quantity of water available for generation. 4 पॉइंट्स दिलेले. फर्स्ट काय असणार आहे? हेड. तुमचा जो सपोज टर्बाईन आहे, ही टर्बाईन दिलेली इथे, हा टर्बाईन दिलेले, इथून टर्बाईनला पेन स्टॉक कनेक्ट असणार, म्हणजे पेन स्टॉक म्हणून काय वॉटर फ्लो होणार आहे. ते वॉटर फ्लो असताना त्याच्यातून कोणती कायनेटिक एनर्जी आपण बघितलं होतं ही प्रोड्यूस होते. सपोज इथं तुमचा पेन स्टॉक कनेक्ट असेल, तो पेन स्टॉकचा डिस्टन्स किती असणार आहे, म्हणजे पाईपचा एक सपोज पाईप समजूया. ओके, पीव्हीसी पाईप असतो, जसा पाईप असणार आहे. मग तो बघितला असेल तुम्ही, 2 इंच असतो, 3 इंच असतो, 10 इंच पण पाईप असतो. मग आपण जो पाईप यूज करणार, जर स्मॉल जर 2 इंच पाईप यूज केला तर सपोज तो वॉटरचा फ्लो हा कमी येणार आहे. ओके, मग आपण कमी दिला तर कमी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. जर त्या वॉटरचा फ्लो हा जास्त दिला, सपोज 5 इंचाचा, 6 इंचा, 10 इंचाचा पाईप यूज केला, म्हणजे पेन स्टॉक म्हणजे काय असणार, तुमचा पाईपच असणार. ओके, तो यूज केला तर किती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, म्हणजे डिपेंड काय असणार, तुमचा जो पाईपचा जो स्टार्टिंगचा जो शेप असेल, राऊंड शेप असेल, त्याचा हेड, जो हेड म्हणजे जर आपण कमी घेतला तर कमी पाणी येणार, मोठा जर पाईप घेतला जास्त इंचाचा तर काम जास्त, ऑब्विसली जास्त पाण्याचा फ्लो येणार. मग डिपेंड काय आहे, ॲबिलिटी ऑफ हेड, जो हेड असणार आहे त्याचा डिस्टन्स किती पाहिजे. मग 3 प्रकारचे असतात, लो हेड प्लांट, मिडियम हेड प्लांट अँड हाय हेड प्लांट. मग लो हेड प्लांट कशाला म्हणायचं? ऑपरेटिंग अंडर द हेड लेस दॅन 30 मीटर. जर त्या प्लांटचा लेंथ आणि डायमीटर असेल, त्याच्यामध्ये जी लेंथ जर 30 मीटर असेल, बिलो 30 मीटर अँड 30 मीटर जर असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ लो हेड प्लांट. ओके, देन मिडियम ऑपरेटिंग अंडर हेड फ्रॉम 30 मीटर टू 300 मीटर, म्हणजे 30 मीटर ते 300 मीटर पर्यंत ज्या हेड, म्हणजे जो हेड असेल त्याला आपण मिडियम हेड म्हणणार. देन थर्ड वन इज अ हाय हेड प्लांट. ओके, हाय हेड मीन्स ऑपरेटिंग अंडर लीड्स अबाउट 30 मीटर. ओके, म्हणजे बिलो 30 असेल तर लो हेड्स, 30 टू 300 असेल तर मिडियम हेड्स, अँड अबोव 300 मीटर. ओके, 300 मीटर असेल तर हाय हेड प्लांट, म्हणजे लो असेल तर कमी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, त्याची टर्बाईनची कॅपॅसिटी कमी असेल, पॉवर जनरेशन कमी असेल. मिडियम असेल तर ऑब्विसली हाय असेल, आणि हाय असेल तर ऑब्विसली increases as compared to medium head plant. Now this is the ability of head. मग आपण बघितले हे 3 टाइपचे असतात, लो, medium and high. 30 meters less than 30 means low, above 30 meter to 300 meter is medium, and above 300 meter this is called as a high head plant. Okay, now second point,
Now second point is according to nature of load. ओके, आता त्यावर लोड जे टर्बाईन असेल, इथे टर्बाईन असेल, आपण हेड यूज केला, त्या हेड यूज करत असताना लोड पण किती अप्लाय करणार आपण, म्हणजे पाण्याचा फ्लो असेल या ब्लेड्सवर. So first it is a base load plant, peak load plant. Base load means the operating continuously at a constant and which operate at a relative high load factors. This is called a base load. म्हणजे आपण त्या ब्लेड्सवर किती लोड अप्लाय करणार जो असेल तो बेस लोड, आणि सेकंड असेल पीक लोड, ऑपरेटिंग टू सप्लाय द पीक लोड ऑफ पॉवर सिस्टीम. मग आपला लोड आणि हेड डिपेंड नुसारच आपण टर्बाईन यूज करणार, जनरेटर यूज करणार, आणि किती वॅट किंवा किती मेगावॅट हा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. जसं आपण बघितलं की जो आपला खोपोलीचा पॉवर प्लांट आहे तो 50 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी हा जनरेट करत असतो. म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होती त्यासाठी हे फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. मग त्याचा हेड किती आहे, हाय, मीडियम, लो, त्याचा बेस लोड किती आहे, पीक लोड किती आहे. ओके, नाउ कॅपॅसिटी. ओके, आता कॅपॅसिटी जो हा जनरेटर दिला, टर्बाईन दिलेला आहे. ओके, डायग्राम सर्वांना दिसते? हो सर. ओके, हे बघा इथे दिलेले आहे वॉटर स्टोरेज. ओके, दिस इज वॉटर स्टोरेज. ओके, हा डॅम दिलेला आहे. सपोज इथं आपण हे बघितलं तर आपण बघितलं डॅम कॉन्क्रीटचा असतो, मातीचा पण असतो, किंवा आपले स्टोनचा पण असतो. तर इथे सपोज हा स्टोनचा यूज केलेला डॅम असेल. ओके, इथे पेन स्टॉक बघा, इथे पेन स्टॉक जे तुम्हाला मी म्हटलो पेन स्टॉक, हा आपण बघितलं की जे हेड असतं हे हेड दिलेलं आहे, इथे नोझल दिलेले, त्याचं हेड दिलेलं आहे. ओके, ही डिस्टन्स आपण बघितलं 30 मीटर असेल, किंवा 30 to 300 मीटर, किंवा अबो 300 मीटर असेल, हे डिस्टन्स दिलेले आहे. ओके, हा वॉटर फ्लो आहे. जेव्हा हे वॉटर आता इथं बघा इथे जो फ्लो होतोय, ओके, हा जो अँगल क्रिएट झालेला म्हणजे जो आपण एक प्रकार उतार म्हणू शकतो, तो अँगल क्रिएट झालेला हा पण इम्पॉर्टंट असतो, कारण की त्याच्यावरच जो वॉटरचा जो प्रेशर असतो, लोड असतो, हा डिपेंड असतो. आपण सपोज हा अँगल जर क्रिएट नाही केला, सपोज इथून जर असा अँगल ठेवला, तर ऑब्विसली तो वॉटरचा फ्लो कमी होणार. ओके, त्यामुळे हा अँगल क्रिएट केलेला आहे. मग तो अँगल क्रिएट केल्यामुळे जो वॉटरचा फ्लो होतो तो ऑटोमॅटिकली ती कायनेटिक एनर्जी जनरेट करत असतो. ओके, तो वॉल दिलेला आहे बघा, नोझल दिलेले आहे, टँक दिलेला आहे, टर्बाईन दिलेलं आहे, आणि टर्बाईन शाफ्ट दिलेला आहे. त्याच टर्बाईन शाफ्टला आपला जो कनेक्टिंग शाफ्ट आहे त्यालाच आपलं जनरेटर हे जॉईंट असणार आहे. ओके, अशी आपली डायग्राम आपण बघणार आहे की आपला पॉईंट कव्हर झाल्यानंतर याचं वर्किंग काय असतं, कसं असतं. नऊ, आता याच्यामध्ये बघा अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी ऑफ प्लांट, हा प्लांट दिलेला आहे. ओके, इथे प्लांट दिलेला आहे अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी ऑफ प्लांट. आता प्लांटचे मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे फंक्शन यूज करतो हेड असेल, ऑब्विसली आपण हेड यूज कसा करतो, मिडियम, हाय, लो, त्याच्यावर लोड कसा आहे त्याच्यावर तुमची जी पॉवर जनरेट आहे होणार आहे ती डिपेंड असणार आहे. जर आपण टर्बाईन, छोटी टर्बाईन जो डायमीटर दिला टर्बाईनचा आपण छोटा यूज केला, जनरेटची कॅपॅसिटी छोटी असेल, प्लांटचा फ्लो कमी असेल, पेन स्टॉक आपला स्मॉल असेल, ओके, तर याच्यावर तुमची पॉवर जनरेशन डिपेंड असेल. म्हणजे काय, अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी ऑफ प्लांट. मध्ये आर गिवन 3 टाइप्स ऑफ capacity plant. First is the low capacity plants. What is low capacity? It's operating under 1000 kilowatt. ओके, म्हणजे सपोज 1000 पेक्षा जर कमी असेल, ओके, त्याला आपण लो कॅपॅसिटी प्लांट म्हणतो. ओके, नाउ मीडियम कॅपॅसिटी प्लांट ऑपरेटिंग अंडर 1 मेगावॅट टू 10 मेगावॅट. ओके, मीडियम कॅपॅसिटी प्लांट कशाला म्हणतो आपण, 1 मेगावॅट टू 10 मेगावॅट. ओके, म्हणजे 1 मेगावॅट पासून 10 मेगावॅट पर्यंत इलेक्ट्रिसिटी तो प्लांट जनरेट करत असेल. दिस इज अ मीडियम कॅपॅसिटी प्लांट. नाउ थर्ड इज अ हाय कॅपॅसिटी प्लांट ऑपरेटिंग अबाउट 10 मेगावॅट.
ऑपरेटिंग अबव 10 मेगावॅट. जर 10 मेगावॅट पेक्षा जास्त तो जर इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असेल तर दिस इज कॉल्ड एज अ हाय कॅपॅसिटी प्लांट. ओके, तर मग आपण बघितलं अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी प्लान, लो, मिडियम, हाय. लो मीन्स 1000 kilowatt, medium means 1 megawatt to 10 megawatt, and high means above 10 megawatt. Okay, and last point is according to the quantity of water available for generation. आता मी तुम्हाला सांगितलं की पॉवर जनरेशन साठी डॅम आपण कुठे साईड सिलेक्शन केलेले आहे, ते वॉटर रिझर्व किती अवेलेबल आहे, स्टोरेज किती अवेलेबल आहे, त्यावर डिपेंड असणार. ओके, फर्स्ट इज अ run of river plant without. Okay, then second is storage type, pump storage type, mini and micro हायडेल प्लांट्स. ओके, म्हणजे तुमचे वॉटर अवेलेबल कसं असणार आहे, म्हणजे वॉटर किती अवेलेबल आहे त्याच्यावर तुमचं पॉवर जनरेट होत असणार. सपोज काही पॉवर प्लांट असतील तिथे सपोज मी सांगितलं आता भंडारदरा असेल, भंडारदरा तुम्ही बघितलं असेल, त्याची डॅमची कॅपॅसिटी खूप आहे. म्हणजे एकदा जर ते 100% फिल केलं, डॅम तो पूर्णपणे भरला, तर 2.5 ते 3 वर्ष ते त्या सिटीसाठी पाणी अवेलेबल होतं. तर तिथे सपोज आपण टर्बाईन यूज केली, टर्बाईन जर तिथे यूज केली तर 12 महिने आपण हायड्रोलिक पॉवर प्लांट, सपोज आपण जो समर असेल म्हणजे उन्हाळा असेल, जानेवारी असेल की फेब्रुवारी असेल, त्या फेब्रुवारीमध्ये सपोज 10 मेगावॅट आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असेल तिथे, तर ती प्रत्येक जो असणार आहे ऋतू असणार आहे, म्हणजे समर असेल, विंटर असेल, ओके, किंवा रेनी सीझन असेल, तर प्रत्येक ऑलरेडी रेनी सीझन मध्ये पॉवर जनरेट होणार कारण वॉटर अवेलेबल असणार. पण जो तुमचा समर असेल, विंटर असेल, तेव्हा आपल्याकडे रेनफॉल होत नाही. ओके, तेव्हा आपल्याकडे वॉटर हे स्टोरेज आपल्याला गरजेचं असतं. तर जो मोठा डॅम असतो, म्हणजे पॉइंट्स काय आहे, जर तो मोठा डॅम कॅपॅसिटी असेल, तो एकदा फिल केला नसेल तर 2.5 ते 3 वर्ष जर तो जे पाणी त्या सिटीसाठी अवेलेबल करून द्यायचं, ऑब्व्हियसली तिथे जर आपण प्लांट जर इस्टॅब्लिश केला, तर सपोज फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 10 मेगामॅट, सपोज एक डे, त्या डेच्या दिवशी आपण, मग 10 तारीख असेल फेब्रुवारीची, तर 10 तारखेला जर आपण 10 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी जनरेट जर केली, तर आपण कोणताही मंथ बघितला, जे 12 मंथ असेल, त्या 12 मंथ मध्ये एव्हरी डे 10 मेगावॅटच इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. कारण की सपोज 2 वर्ष जरी तिथे पाऊस नाही झाला, पाऊस तर थोडाफार होणारच आहे, पण पाऊस नाही झाला तरी ते रिझर्वायर सपोज 60% वर आलं, पण इलेक्ट्रिसिटी जनरेट करून सपोज पाणी पण जे पीपल्स असतील त्यांना डेली यूज साठी पण अवेलेबल केलं आणि पॉवर पण जनरेट केली, तरी डॅम हा 1 वर्षामध्ये 60% आला. ओके, पण सपोज रेनी सीझन येणार आहे, त्याच्यामध्ये परत पाऊस जरी ऍव्हरेज जरी पडला तरी सपोज 20% तो फिल तो होईल, जे 60 पासून परत तो 70-80% फिल होणार. म्हणजे असे काही प्लांट्स असतील की तिथे अकॉर्डिंग टू क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल फॉर द जनरेशन, म्हणजे तिथे कंटिन्युअसली पॉवर जनरेट होणार आहे. पण तुम्ही जर बघितला बेज डॅम्प असेल, तर बेज डॅम्प हा पूर्णपणे जो 12th मंथ असतात, इयरली जे 12th मंथ असतात, पूर्ण 12th मंथ मध्ये प्रत्येक दिवशी हा वेगळी पॉवर जनरेट करतो. कधी कधी तो समर मध्ये स्टॉप पण नसतो, म्हणजे बंद पण केलेला असतो कारण वॉटर अवेलेबल नसतं. आणि जो सपोज फेब्रुवारी मध्ये तो 1 मेगावॅट जनरेट करत असेल किंवा 1000 किलोवॅट जनरेट करत असेल उन्हाळ्यामध्ये, तोच पॉवर प्लांट जो आपला रेनी सीझन असतो तेव्हा तो 5 मेगावॅट पॉवर जनरेट करतो. का करतो? कारण की जो तिथे डॅम्प आहे, तो जो डॅम जे वॉटर आहे, ते वॉटर पीपलला यूज करण्यासाठी नाही, सेपरेट त्याला डॅम्प आहे, तो फक्त पॉवर जनरेट करण्यासाठी तो डॅम रेडी केलेला आहे, प्लांट साठी तो डॅम रेडी केलेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे पाण्याचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे तो कमी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो किंवा कधी कधी तो बंद पण असू शकतो. पण जो रेनी सीझन असतो तिथे तो जर रेनी सीझन मध्ये कंटिन्युअस वॉटर रिसोर्सेस असतात अवेलेबल असतात, मग त्या 3 ते 4 महिन्यामध्ये तो ऑब्व्हियसली 5 मेगावॅट ते 10 मेगावॅट पर्यंत इलेक्ट्रिसिटी हा जनरेट करू शकतो. म्हणजे डिपेंड काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की वॉटर क्वांटिटी, म्हणजे वॉटर क्वांटिटी कुठे कुठे जास्त आहे तिथे हा पॉवर प्लांट म्हणजे पॉवर जनरेशन करू शकतो. जर आपल्याला सपोज डेली लाईफ साठी जो वॉटर ज्या सिटीमध्ये डॅम मध्ये ऑलरेडी कमी असेल, तिथं रेन म्हणजे पाऊस झालेला नसेल, तर तिथे आपण जास्त प्रमाणात हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट पासून जरी तिथे इन्स्टॉल केलेलं असेल, तर तरी पण तिथे आपण जास्त प्रमाणात डेली इलेक्ट्रिसिटी यूज करू शकत नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर. ओके, अशा प्रकारे 4th पॉइंट कंप्लीट झाले. मग 4th पॉइंट कोणते होते? क्लासिफिकेशन ऑफ hydroelectric plant. They are respect to the water flow throughout the turbine and generator. Okay, means T and G combination. First is ability of head, means low head plant. What is the low head plant? Operating under the less than 30 meter. Then medium head plant, they are operating head from 30 meter to 300 meter. This is a medium head. High head means operating from above 300 meter. This is the first point, ability of head.
Second is according to nature load. There are two types of load: base load plant, peak load plant, means operating continuously and constant, which operate related to high load factor, and peak load means operating to supply peak load of power system. Then third one is according to capacity of plant. They are given three types of capacity: low capacity, medium capacity, high capacity. Low means 1000 kilowatts, medium means 1 megawatt to 10 megawatts, and high capacity plants means operating 10 megawatts. And fourth and last one classification of hydroelectric plant is according to the quantity of water available for power generation or electricity generation. Means suppose storage type plant, pump storage, mini or micro hydel plants, they are the given the quantity of waters. Okay,